नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा अहमदनगर शहरात दाखल झाली असून बाईक रॅलीद्वारे निलेश लंके यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला आहे। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा आणि मोटरसायकल रॅली नगर शहरात आली असता त्यास चांगला प्रतिसाद मिळाला। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप यांसह आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे या यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने निलेश लंके यांनी नगर शहरात मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं। अहमदनगर शहरातील दिल्ली गेट येथून सकाळी भव्य प्रचार फेरी आणि मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी उमेदवार निलेश लंके, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, आम आदमी पार्टीचे भरत खाकाळ, युवा सेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अशोकराव बाबर, संजय शेंडगे, नलिनी गायकवाड, आशा निंबाळकर, संजय झिंजे, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, सुरेश तिवारी, गिरीश जाधव आदींसह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळी बोलताना शहर प्रमुख संभाजी कदम म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार फेरीस नगर शहरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। यावर त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येते। नगर शहरातून त्यांच्या विजयासाठी शिवसेना प्रयत्नशील असून जास्तीत जास्त मताधिक्य हे नगर शहरातून मिळवून दिलं जाईल। नगरच्या विकासासाठी निलेश लंके हे खासदार होणं गरजेचं आहे, त्यामुळे नगरकरांनी त्यांना उत्स्फूर्तपणे मतदान करावं असं आवाहन संभाजी कदम यांनी केलं। तर यावेळी बोलताना अभिषेक कळमकर म्हणाले, नगरमध्ये आज अनेक प्रश्न प्रलंबित आहे। सध्याच्या खासदाराने काहीही काम केलं नसल्याने आपणास काम करणारा खासदार दिल्लीत पाठवायचा आहे। निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीच्या काळात पारनेरमध्ये जी विकास कामं केली त्याच पद्धतीने संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्येही विकास कामे करणारा खासदार झाला पाहिजे। यासाठी निलेश लंके हेच योग्य उमेदवार आहे असं सांगितलं। तर यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले, लोकप्रतिनिधी कसा असावा हे निलेश लंके यांनी दाखवून दिलं, त्यामुळे खासदार म्हणून त्यांना लोकांनी स्वीकारलं। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांच्या पाठीशी उभी असून त्यांच्या प्रचार फेरीस मिळत असलेल्या प्रतिसादातून ते दिसून येत आहे। निलेश लंके यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष सरसावलेत। निलेश लंके यांच्या विजयात काँग्रेसचा मोठा वाटा असेल असं देखील किरण काळे म्हणाले। तर या प्रचार रॅलीचा शुभारंभ दिल्ली गेट येथून सुरू होऊन रॅली प्रभाग क्रमांक 8 ते 13 मधील कल्याण रोड, आदर्श नगर, वारुळाचा मारुती, मालिकाश्रम रोड, तोफखाना, बागडपट्टी, सर्जेपुरा, तेलिकुंड, चितळे रोड, नेता सुभाष चौक, चौपाटी कारंजा, नालेगाव, गाडगीळ पटांगण, पटवर्धन चौक, लक्ष्मी कारंजा, नवी पेठ, कापड बाजार, गंज बाजार, दाळमंडई, मंगल गेट, झेंडी गेट, हतमपुरा, रामचंद्र कुंड, बुरुड गल्ली, माणिक चौक, पंचपीर चावडी, कोठीची तालीम या मार्गे माळीवाडा येथील ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात सकाळच्या सत्राचा समारोप झाला। प्रचार फेरी दरम्यान नवी पेठ येथील पुरातन श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाचं निलेश लंके यांनी दर्शन घेतलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।